श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले नृसिंह जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी नृसिंह जयंती असते. नृसिंह म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह अशा रूपातला हा विष्णूच्या 10 अवतारांपैकी 4था अवतार. भगवान विष्णूंना हे असे रूप का धारण करावे लागले याची पुराणकथा अशी. हिरण्यकश्यपू हा एक बलाढ्य असुर राजा होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याला कोणताही मनुष्य, पशु, दिवसा, रात्री, घराबाहेर, घराच्या आत, जमिनीवर, आकाशात कोणत्याही शस्त्रानं मारू शकणार नाही. त्यामुळं त्याला मृत्यूचे भय उरले नाही. तो स्वतःला देव समजू लागला. प्रजेला त्याने देवाचे नाव घेण्यास बंदी घातली. परंतु त्याचा बालवयातील मुलगा प्रल्हाद हा विष्णूंचा परमभक्त होता. तो सतत विष्णूंचे नाव घ्यायचा. हिरण्यकश्यपूला ही गोष्ट आवडत नसे. त्याने प्रल्हादाला सुरुवातीला समजावून सांगितले, परंतु तरीही प्रल्हाद विष्णुभक्ती करत राहिला. ते पाहून त्याने प्रल्हादाला शिक्षा द्यायला सुरुवात केली. तरीही प्रल्हाद आपली विष्णुभक्ती सोडेना. आपण ज्याला होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचा अष्टमीपासून होळी पौर्णिमेपर्यंतचा काळ म्हणतो, या काळात तर त्याने प्रल्हादाला उंचावरून टाकले, विष पाजले, होळीच्या दिवशी अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. अशा भयंकर यातना त्यांनी दिल्या. पण विष्णूंनी त्याला वाचवले आणि शेवटी अति संतापलेल्या हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हादाने उत्तर दिले, तो सर्वत्र आहे, या खांबातही आहे. तेव्हा अतिशय राग येऊन हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला आणि त्यातून भगवान नृसिंह प्रकट झाले. त्यांनी संध्याकाळच्या वेळी म्हणजे ना दिवस ना रात्र, दरवाजाच्या उंबऱ्यावर म्हणजे ना घराच्या आत ना घराबाहेर, आपल्या नखाने म्हणजे ना शस्त्र ना अस्त्र आणि अर्धा नर आणि अर्धा सिंह अशा रूपात म्हणजे मनुष्य नाही अशा रूपात, आपल्या मांडीवर म्हणजे ना आकाशात ना जमिनीवर हिरण्यकश्यपूचा वध केला. भगवान नृसिंहाची मूर्ती किंवा चित्र जरी दिसायला उग्र असले तरी त्याचे हे बालभक्तासाठी धावून येणारे भक्तवत्सल रूप आहे. लहान मुलांसाठी नृसिंह उपासना त्यांचे उंचावरून पडणे, अग्निभय, विषभय यापासून रक्षण करणारे असते. ज्यांची कुलदेवता नृसिंह आहे त्यांच्याकडे हा दिवस नृसिंह नवरात्राचा 9वा म्हणजे शेवटचा दिवस असतो. या दिवशी सायंकाळी नृसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात नीरा नरसिंगपूर येथे मोठ्या प्रमाणात या दिवशी यात्रा भरते. भगवान विष्णूंचा नृसिंह रूपातील हा अवतार बालकांचे अग्नी, दुष्ट शक्ती, उंचावरून पडणे यापासून संरक्षण करणारा अवतार समजला जातो. म्हणून घरातील बालकांच्या रक्षणासाठी या दिवशी नृसिंह मंदिरातील भक्तिमय सोहळ्यात आपण सहभागी व्हावे किंवा हे न जमल्यास घरच्या घरी नृसिंह प्रतिमेचे पूजन, नृसिंह स्तोत्र, मंत्र, पठण, श्रवण करावेत. ओम नमो भगवते नृसिंहाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान नृसिंहाची सेवा लाभदायी असते, कारण या दिवशी हजारो लाखो लोक उपासना करत असल्याने भगवान विष्णू तत्व नृसिंह रूपात प्रभावी असते. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आपल्या हातून नृसिंह सेवा घडण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
यानंतर आपण भेटूया वैशाख भाग 5 मध्ये शनी जयंतीच्या निमित्ताने. धन्यवाद.